आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता येणाऱ्या दिवसात 7 दिवस कांद्याचे लिलाव जे तर ते बंद राहणार आहेत। त्याला कारण असं आहे की 26 मार्च रोजी रामनवमी आहे, तर 27 मार्च रोजी जे तर ते व्यापारी उपलब्ध नसल्याचं कारण देण्यात आलेलं आहे। तर 28 रोजी शनिवार असल्याने बँकेंना सुट्टी आहे, तर 29 मार्च रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे, तर 30 मार्च रोजी जे तर सोमवारी मजूर वर्ग उपलब्ध राहणार नसल्याचं कारण देण्यात आलेलं आहे। तर 31 मार्च रोजी जे तर ते महावीर जयंती आहे आणि 1 एप्रिल रोजी बँकेंना मार्च एंडमुळे सुट्टी असल्या कारणाने पैसा उपलब्ध होणार नाही आहे। त्याच्यामुळे 7 दिवस जे तर ते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत। आपण पाहू शकतात का या ठिकाणी आज रविवार आहे, साप्ताहिक सुट्टी असल्याने शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीने येणाऱ्या या 26 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान शुकशुकाट पाहायला मिळणार आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर दररोज कांद्याचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते आणि या ठिकाणी कोट्यवधीची उलाढाल होत असते। मात्र ह्या बंदमुळे जे तर ते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ह्या लिलाव बंदमुळे ठप्प होणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।